एसटीतून प्रवास करत असाल तर सावधान. 1 जून पासून एसटी महामंडळाने लागू केलेत 5 नवे नियम. आता हा नियम पाळला नाही तर पूर्ण तिकीट भरावे लागणार. 2 अशी कागदपत्रे आहेत की ती कागदपत्रे जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला एसटीमध्ये बसता येणार नाही. 5 असे नियम आहेत की यापैकी कोणताही एक जरी नियम तुम्ही मोडला तर तुम्हाला गाडीतून उतरवून देण्यात येईल आणि जर तुम्ही कंडक्टरशी वाद घातला तर थेट तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. बघा, ज्या महिला 50% तिकीटवर प्रवास करत होत्या म्हणजे हाफ तिकीटावर, त्यांच्यासाठीचा पहिला नियम बनवण्यात आलाय. तर दुसरा नियम अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे की जे देखील 50% तिकीटावर प्रवास करतात. तर तिसरा नियम अशा वयोवृद्ध वृद्धांसाठी आहे की जे 75 वर्षे पार करून फुकट प्रवास करत आहेत. तर चौथा आणि 5वा नियम हा सर्व प्रवाशांसाठी आहे. पहा, आधी बसचे नियम एवढे कडक नव्हते. सगळ्यांना हाफ तिकीट मिळत होतं, सवलती मिळत होत्या. पण आता हे 2 कागदपत्र जर नसतील तर कोणालाच हाफ तिकीट सोडा, फुल तिकीट देऊनही बसमध्ये बसता येणार नाही. पहा, संपूर्ण जगात युद्ध सुरू आहे, ज्यामुळे डिझेल पेट्रोल जे आहे तर ते मिळण्यामध्ये अत्यंत अडचणी येत आहेत. काही दिवसांपूर्वीच बसची भाडेवाढ करण्यात येणार आहे अशीही सूचना देण्यात आली होती. पण तेवढ्यात 5 अत्यंत कडक नियम लागू केल्याची बातमी समोर आली. आता मग तुम्ही महिला असाल, पुरुष किंवा वयस्कर नागरिक असाल किंवा कॉलेजला जाणारे विद्यार्थी असाल, तुमच्याकडे ही 2 कागदपत्र नसतील तर तुम्हाला बसमध्ये बसता येणार नाही. तुमच्या सगळ्या सवलती बंद होतील. सरकारने 2 विशेष पुरावे सोबत बाळगणं आता अनिवार्य केलेलं आहे. खरं तर 5 नियम आहेत, तर या 5 पैकी 4 नियम हे अतिशय कडक आहेत. पण 5वा नियम आनंदाचा नियम आहे, कारण की या नियमाच्या अंतर्गत तुम्हाला एक मोठी सवलत मिळणार आहे. मग काय नियम नेमके बदललेले आहेत? 1 जून पासून कोणत्या लोकांचे हाफ तिकीट त्या ठिकाणी बंद होणार आहे? कोणती 2 कागदपत्र बरोबर ठेवायला लावलेले आहेत? त्याला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. पहिला नियम महिलांसाठी आहे, ज्यांना 50% सूट मिळते. आता ज्या महिला अर्ध्या तिकिटात फिरतात त्यांच्यासाठी नियम क्रमांक 1 बदलला आहे. आधी फक्त म्हाताऱ्या लोकांना अर्ध तिकीट असायचं, पण काही वर्षांपासून महिलांनाही ही सूट मिळतीये. अनेक महिलांना यातले खाचखळगे ठाऊक नाहीत, ज्यामुळे त्यांना प्रवासातून बाहेर फेकलं जाऊ शकतं किंवा त्यांचा सवलतीचा हक्क नाकारला जाऊ शकतो. सरकारने महिलांच्या अर्ध्या तिकिटासाठी पहिला महत्त्वाचा नियम सांगितलाय. ही सूट आधी संपूर्ण राज्यात चालू होती. कुठेही जा महिलांना 50% सूट मिळायची. पण आता यात थोडा बदल झालाय. ही सवलत फक्त महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतच मिळेल. तुम्ही राज्याच्या आत पुणे, मुंबई, सातारा अशा कोणत्याही 36 जिल्ह्यात फिरा, तुम्हाला अर्ध तिकीट लागेल. पण राज्याची बॉर्डर ओलांडली की तुम्हाला पूर्ण पैसे मोजावे लागतील. अशा वेळी कंडक्टरशी भांडण घातलं तर पोलीस कारवाई होऊ शकते. दुसरा नियम लहान मुलांच्या अर्ध्या तिकिटाचा आहे. तर तिसरा नियम थेट वयस्कर आजोबा आजींसाठी आलाय. चौथा नियम अशा नमुन्यांसाठी आहे ज्यांच्या खिशात नोटा असूनही त्यांना गाडीतून बाहेर काढलं जाईल. पण 5वा नियम म्हणजे पुरुषांची नशिबाची लॉटरीच लागलीये. सावधान. दुसरा नियम कान देऊ नये का. मुलांच्या तिकिटासाठी ओळखपत्र जवळ ठेवणं आता लागू करण्यात आलंय. पूर्वी कसं होतं, कंडक्टर फक्त तोंडी विचारायचे, पोरगा किती वर्षांचा आहे आणि तिकीट देऊन टाकायचे. पण आता सावध व्हा, फक्त 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी 50% सूट मिळणार आहे. अनेकदा काय होतं, पोरगं 12 वर्षांच्या पुढे असूनही मायबाप पैसे वाचवायला खोटं वय सांगतात. पण आता ही भामटेगिरी चालणार नाही, कारण ओळखपत्र दाखवणं आता सक्तीचं केलंय. जर का कंडक्टरला डाऊट आला तर तो हक्काने पुरावा मागेल. कार्डवरची जन्मतारीख कधीच खोटं बोलत नाही, त्यामुळे वयाची फसवणूक करणं आता विसरा. जर तुमच्याकडे ओळखपत्र नसेल किंवा दाखवायला नाटकं केली तर कंडक्टर तुम्हाला चालू प्रवासात भर रस्त्यात खाली उतरवू शकतो आणि खोटी माहिती दिल्यामुळे तुमच्यावर थेट पोलीस केस सुद्धा ठोकली जाईल. तिसरा नियम तर 75 पार केलेल्या आजी आजोबांसाठी आहे, ज्यांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतून फुकट प्रवास मिळतो. तर 65 ते 75 वयोगटातील मंडळींना अर्ध्या पैशात तिकीट मिळतं. पण एसटी प्रशासनाच्या हाती एक धक्कादायक पुरावा लागलाय. काही लोक चक्क बनावट ओळखपत्र बनवून वयाची अदलाबदल करतायत. समजा कुणाचा जन्म 1955चा असेल आणि तो 70 वर्षांचा असेल, तर 75चा लाभ घेण्यासाठी तो चक्क 1950ची तारीख असलेलं खोटं कार्ड वापरतोय. आता अशा महाभागांवर सरकारची करडी नजर असणार आहे. कंडक्टरला एक कागद बारकाईनं तपासा असा वरून आदेश आलाय. खोट्या पुराव्यांवर प्रवास करताना सापडलात तर गाडीतून तर काढतीलच, पण फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल होईल, ज्यामुळे तुमचा प्रवास कायमचा जेलच्या दिशेने वळेल. चौथा नियम तर इतका भयंकर आहे की खिशात पैसे असूनही तुम्हाला बाहेर फेकलं जाईल.
हा नियम प्रत्येकालाच लागू आहे. तुम्ही तिकीट घेतलं असलं तरी शिस्त मोडली तर बसमध्ये पाऊलही ठेवता येणार नाही. पहिली धोक्याची घंटा म्हणजे दारू पिऊन बसमध्ये यायला पूर्णपणे बंदी आहे. नशेत असलेल्या कुणालाही बसच्या दरवाजात उभं केलं जाणार नाही. तसंच सिगारेट ओढणं आणि तंबाखू खाऊन बस लाल करणं महागात पडेल. जर बसमध्ये थुंकून घाण केली तर खिशातून मोठा दंड मोजावा लागेल. चोरीच्या इराद्याने किंवा महिलांची छेड काढणाऱ्या संशयास्पद लोकांच्या मुसक्या आवळायला पोलिसांची टीम तैनात असेल. उगाचच आरडाओरडा करून शांतता भंग करणाऱ्या किंवा भांडखोर प्रवाशांना डायरेक्ट पोलीस चौकीची हवा खावी लागेल. मग ती बाई असो वा पुरुष, कायदा मोडला तर जेलची वारी नक्की आहे हे आता डोक्यात फिट ठेवा. आता यासोबतच सर्वात महत्त्वाचा एक कागद आहे जो प्रत्येकाकडे हवाच, ते आहे NCMC कार्ड. सरकारने आता ही स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याकडे पाऊल टाकले. हे एक असं जादुई कार्ड आहे जे तुमच्या बँकेच्या कार्डसारखंच दिसेल, पण याचे फायदे वाचून थक्क व्हाल. या एकाच कार्डाच्या जोरावर तुम्ही महाराष्ट्रातली SD, मेट्रो, लोकल ट्रेन आणि अगदी बेस्ट बसचं तिकीटही फाडू शकता. या कार्डमुळे तुम्हाला कंडक्टरसोबत सुट्ट्या पैशावरून कटकट करायची गरज नाही की रांगेत ताटकळायची भीती नाही. फक्त कार्ड मशीनला टेकवा आणि तुमचं तिकीट डोळ्याच्या पात्यात तयार. विशेष म्हणजे हे कार्ड केवळ प्रवासापुरतं नाही तर टोल नाक्यावर पैसे द्यायला आणि साध्या दुकानात सामान घ्यायलाही चालेल. जर तुम्ही अजूनही हे कार्ड काढलं नसेल तर लगेच बँकेत किंवा जवळच्या बस आगारात जाऊन चौकशी करा, कारण उद्याचा डिजिटल प्रवास या कार्डाशिवाय करणं अशक्य होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आता सर्व महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नव्या नियमांमुळे तुमच्या रोजच्या प्रवासात कोणतीही गोंधळ उडू नये म्हणून तुम्ही काही एक सोप्या गोष्टी नक्की करा. आजच तुमच्या मोबाईलमध्ये किंवा एका सुरक्षित डायरीत घरातील सर्व लहान मुलांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे योग्य ओळखपत्र स्कॅन करून किंवा फोटो काढून ठेवा. अनेकदा गडबडीत आपण मूळ कागदपत्रे घरी विसरतो. अशाच वेळी मोबाईलमध्ये अधिकृत डिजिटल प्रत किंवा फोटो तुम्हाला ऐनवेळी मोठ्या दंडापासून आणि त्रासापासून वाचवू शकतात. दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे तुमच्या जवळच्या बँक शाखेत किंवा ST आगारात जाऊन NCMC कार्डबद्दल त्वरित चौकशी करा. हे कार्ड केवळ ST पुरते मर्यादित नसून तुमचे इतरही अनेक व्यवहार सोपे करणार आहे. त्यामुळे ते सोबत असणे म्हणजे एकाच वेळी अनेक कटकटींमधून सुटका मिळवण्यासारखे आहे. हे कार्ड कसे काढायचे आणि किंवा यासाठी कोणती कागदपत्रे लागतील याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. सरकारचा हा 50% महिला सवलतीचा नियम, लहान मुलांच्या ओळखपत्राचा नियम तुम्हाला योग्य वाटतो की यामुळे प्रवाशांचा त्रास आणखी वाढेल? तुम्ही जे काही मत असेल ते खाली कमेंट करून मला नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे इतर प्रवाशांनी या परिस्थितीचा अंदाज येईल आणि या विषयावर एक चांगली चर्चा सुरू होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता हा WhatsApp ग्रुपवर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून 1 जून नंतर प्रवास करताना कोणतीही फसवणूक होणार नाही किंवा कोणालाही भरवशात गाडीतून उतरवण्याची वेळ येणार नाही. तुम्ही स्वतः कधी एकटीने प्रवास करताना अशा प्रकारच्या नियमांचा किंवा कंडक्टर सोबतच्या वादाचा सामना केला आहे का? तुमचा अनुभव कसा होता हे देखील कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर आणि अशाच प्रकारच्या चालू घडामोडी आणि थेट राजकीय घडामोडींचे कडक विश्लेषण पाहण्यासाठी असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा किंवा शेजारी बेल आयकॉनचं नक्की बटन दाबा. येणाऱ्या पुढील दिवसात व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेलच. सुरक्षित प्रवास नियमांचे पालन करण्याने पाहत राहा आमचे चॅनल. धन्यवाद.